लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पहा उमेश हर्षवाल यांच्या सविस्तर बातम्या। व्यवस्थेसाठी एक जागा निश्चित केलेली आहे। त्यामुळे ह्या स्मशानभूमीमध्ये म्हणजे स्मृती उद्यान मी असं म्हणेल, कारण स्मशानभूमी कब्रस्तान आणि म्हणजे अशा नावं देण्यापेक्षा स्मृती उद्यान हे आम्ही नाव दिलेलं आहे। त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी गार्डन असेल, जेणेकरून लोक तिकडे असं समजणार नाही की ही दफनभूमी किंवा कब्रस्तान किंवा स्मशानभूमी। आणि त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे ही पूर्ण पर्यावरण म्हणजे ह्या ठिकाणी लाकडाचा वापर नाही होणार नाही। हिंदू स्मशानभूमीमध्ये लाकडांचा वापर होतो, लाकडांच्या वापरामुळे धूर येतो आणि धुरामुळे आसपासच्या परिसरामध्ये प्रदूषण होतं आणि बऱ्याच लोकांचा त्याला विरोध असतो की आता शेवटी शहर वाढत चाललेलं आहे आणि हा आता शेवटी आपल्या गरजा पूर्ण करत असताना आपल्याला लोकांची सुद्धा काय गरज आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे पूर्ण पर्यावरणपूरक म्हणजे फक्त इलेक्ट्रिक आणि गॅस ह्या दोन स्मशानभूमी असेल। कारण माझ्या मतदारसंघात जर बघायला गेलं गोडदेवला, नवघरला, आमच्या मीरा रोडला स्मशानभूमी आहे, त्या ठिकाणी लाकडांची व्यवस्था पूर्वीपासून झालेली आहे। ज्या लोकांना त्यांच्या भावना जर तशा असतील की लाकडांच्या माध्यमातूनच अंत्यविधी करायची हिंदू लोकांना, तर त्यांनी त्या ठिकाणी ते जाऊ शकतात, पर्याय आहे। परंतु ह्या ठिकाणी फक्त भविष्याचा विचार करून पर्यावरणपूरक म्हणजे राज्यातली पहिली अशी स्मशानभूमी आणि कब्रस्तान असेल की लाकडाचा बिलकुल त्या ठिकाणी वापर केला जाणार नाही, टोटली मशिनरी त्या ठिकाणी असणार आहे। आणि राज्य शासनानं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या स्मशानभूमी करता 15 कोटी मंजूर केलेले आहे। त्याच्या निविदा प्रक्रिया झालेल्या आहे, ठेकेदारानं जागेवर काम पण चालू केलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमी हे सर्वसामान्य मीरा भाईंदर शहराच्या जनतेसाठी उपलब्ध होणार आहे। लोकेशन लोकेशन वगैरह सब दिखाता। अभी इसका क्या है? सवाल है सर, जो म्युझिक आहे तो जर रजिस्टर असेल तर आम्हाला सगळ्यांना ते चालणार। पुढील बातम्यांसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।